ठाकरे गुट की ओर से आज धुले की बदहाल सड़कों पर बैठकर भजन आंदोलन किया गया। उप महानगर प्रमुख संदीप चौधरी के नेतृत्व में किए गए इस आंदोलन में शिव सैनिकों ने भजन गाते हुए प्रशासन के खिलाफ जमकर नारेबाजी की। धुले की मुख्य सड़कों पर बने बड़े बड़े गड्ढे वाहन चालकों के लिए परेशानी का कारण बने हुए हैं। इस सड़कों के कारण दुर्घटनाओं का डर बना रहता है, वहीं नागरिकों में असंतोष का माहौल है। इसी पृष्ठभूमि में आज शिवसेना के ठाकरे गुट की ओर से भजन गाकर विरोध प्रदर्शन किया गया। शिवसेना के उप महानगर प्रमुख संदीप चौधरी के नेतृत्व में पदाधिकारियों ने सड़क पर बैठकर प्रशासन के खिलाफ जमकर नारेबाजी की। कई बार ज्ञापन देने के बावजूद प्रशासन और मनपा इस समस्या पर आंखें मूंद कर बैठी है, इसलिए ठाकरे गुट की ओर से ये विरोध प्रदर्शन किया गया। जल्द से जल्द सड़क मरम्मत नहीं होने पर तीव्र आंदोलन का इशारा भी इस मौके पर दिया गया। आज आम्ही पारोळा रोड पवनपुत्र चौक ते पारोळा चौफुलीपर्यंत झालेल्या रस्त्याची दयनीय अवस्था वारंवार निवेदन देऊनही या रस्त्याचं काम होत नाहीये। इथे या रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे। असं वाटतं की चंद्रावर फिरतोय आपण। इथे दुर्घटना होत आहे, अपघात होत आहेत। इथे शाळा आहेत, कॉलेज आहेत, हॉस्पिटल्स आहेत, तरी सुद्धा प्रशासन याच्याकडे लक्ष घालत नाही। आज प्रशासनाला आम्ही इशारा देतो, जर येत्या 8 दिवसात जर यांनी या रस्त्याचं काम केलं नाही तर पुढचं आंदोलन हे शिवसेना स्टाईलने होईल। मित्रांनो आणि धुळेकर नागरिकांनो, आज चंद्रशेखर आझाद नगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पारोळा रोड येथील प्रचंड पडलेल्या अशा खड्ड्यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। आमची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनंती आहे की मागच्या वर्षी सुद्धा गणपतीच्या 1 महिना आधी आम्ही आंदोलन केलं होतं। त्यांनी छुटूक मुटूक मुरुम टाकलं होतं, पण आता या रस्त्यावर ना वराडे अंडे विक्रीपासून तर थेट पारोळा रोड चौफुलीपर्यंत प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही सकाळपासून कॉल करत आहोत, तरी ते इथं यायला तयार नाही। इथं रोज ऍक्सिडेंट होऊन राहिले। इकडनं शाळा आहेत, रुग्णालय आहेत, हॉस्पिटल आहेत, दवाखाने आहेत, अनेक लहान मुलं जातात, गर्भवती महिला जातात। त्या मार्केट आहे, रोज कोणाचं कंबरडं मोडणं, कोणाचा हात मोडून राहिले, कोणाचे पाठ मोडून राहिले। हे भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी फक्त टक्केवारी खाऊ राहिले। ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना जर दुर्घटना घडली तर तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल। आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आमचा फोन उचलत नाहीये। येत्या स्वरूपात इथं जर काही झालं तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल। तर येत्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर प्रचंड स्वरूपाचा मोर्चा काढण्यात येईल, अशी शिवसेना चंद्रशेखर विभागाच्या वतीने आम्ही मागणी करतो।